ज्यांनी ज्यांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले आहे किंवा जे नव्याने अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी एक खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना आणि महाराष्ट्र सरकारकडून मोदी आवास योजना या योजना राबवल्या जातात आणि सध्याचा जो बजेट आत्ताच अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा जो बजेट सादर केला त्याच्यामध्ये जे आहे घरकुल योजनेचा जो अनुदान आहे पूर्वी जे 1,20,000 रुपये ग्रामीण भागासाठी मिळत होते त्याच्यात आता भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे। ही वाढ कशी आहे, किती वाढ करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्र सरकारकडून जी एक घरकुल योजना चालवली जाते ती योजना म्हणजे मोदी आवास योजना आणि केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना। याच्यामध्ये जे आहे पूर्वी ग्रामीण भागासाठी 1,20,000 रुपये अनुदान मिळत होतं, तर त्याच्यामध्ये घरकाम करायला खूप अडचणी येत होत्या कारण महागाई खूप वाढलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून अनेकांची मागणी होती की या अनुदानामध्ये वाढ करण्यात यायला पाहिजे। तर आत्ताच जसं की मी सांगितलं तुम्हाला अजित पवार यांनी बजेट सादर केलं त्याच्यामध्ये घरकुल आवास योजनेची जी रक्कम आहे जो अनुदान आहे ते 1,20,000वरून डायरेक्ट 2,10,000 पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। आणि हे जे बजेट आहे आता येत्या एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। जे 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहे त्यांना हे एक वाढीव अनुदान मिळणार नाही आणि जे नंतर एप्रिलमध्ये जे अर्ज करतील त्यांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे। तर तुम्हाला हे अर्ज कसा करायचा तर त्याची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। तर तुम्हाला तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमची जी ग्रामपंचायत आहे, सरपंच आहे, ग्रामसेवक आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा। जे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ते सांगतील तेवढे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे जमा करा आणि तुमचं नाव जे आहे यादीमध्ये टाकून घ्या। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच सरकारी योजनांचे माहितीचे व्हिडिओ मी नेहमी बनवत असतो आणि याच चॅनलवरती अपलोड करत असतो। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।